नाही, अतिशय उत्तम पॉझिटिव्ह जसं तुम्हाला आत्ता पण दिसलं. अनेक लोक मला भेटतात, शुभेच्छा देतात, त्याच्यामुळे खूपच उत्तम प्रतिसाद आहे. वारं बदलत आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आणि पहिल्यांदाच निवडणुकीला वय आहे, त्याच्यामुळे जो प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम आहे. नाही नाही, पहिल्या दिवसापासून नव्हती, मी तुम्हाला बोललो होतो. मी अजिबात मला भीती वाटत नाही, त्याच्यामुळे जे आहे ते पॉझिटिव्हली मी सामोरे जातो. मी जे 100% देऊ शकतो ते मी देतोय. आता त्याच्या पुढचं मला वाटतं लोकांच्या हातात आहे. मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन करा, कारण लोकसभेच्या वेळेला मतदान कमी झालं. नाही, नक्कीच आवाहन करीन की पहिल्यांदा तुमचा मुलगा इकडनं उभा आहे, एक माहीम दादरकर उभा आहे, त्याच्यामुळे तुमचं मत वाया जाऊन देणार नाही एवढी मी तुम्हाला नक्की खात्री देतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक उतरा, मला वाटतं महाराष्ट्रभर उतरा. राजसाहेबांना कुठेतरी एक तो तुमचा पाठिंबा असू द्या. आणि मी म्हणून रिक्वेस्ट करीन सगळ्यांना की विनंती करीन की उतरून रेल्वे इंजिनवर तुम्ही शिकावा आणि मला आशीर्वाद असू द्या. राज ठाकरे पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील व्यक्तीसाठी मतदान करणारे, उत्सुकता होती का? काल रात्रीपासून तुमचं काय संभाषण झालं? उत्सुकता होती? नाही, मी माझ्या कामात होतो, साहेब त्यांच्या कामात होते आणि त्याच्यामुळे आम्हाला भेटता नाही आलं काल, कारण त्यांच्या पण काही बैठका चालू होत्या. पण ऑफकोर्स मुलाला मतदान करतात पहिली ते उत्सुकता असेलच. मला आत्ता भेटायला मिळेल. मी सिद्धिविनायकवरून प्रबोधनकर ठाकरेंकडनं मग घरी येणार, त्यांच्याशी बोलीन मी. अमित, तुम्ही नेते आहात पक्षाचे, स्वतःच्या मतदारसंघासोबतच महाराष्ट्राचा आढावा घेतला. अनेक तुमचे उमेदवार उभे आहेत या वेगळ्या मतदारसंघात. त्यांचा रिस्पॉन्स कसा आणि मनसेचं इंजिन यावेळेस जोरदार धावेल? नाही, नक्कीच जावेल. जो निकाल तुम्हाला 23 तारखेला दिसेल तो पक्षाच्या बाजूनी, राजसाहेबांच्या बाजूनी नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह दिसेल, याची मी तुम्हाला मनसेशिवाय सत्ता स्थापन होणार नाही असं म्हणतात. अजून वाटते की मनसे असल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही? मनसेशिवाय नाही होणार. सर तुम्ही तिकडे जाऊन विचारा. मनसेशिवाय सत्ता नाही होणार असं तुम्हाला वाटतं का? काय मत आहे थोडं विस्तृत सांगा. मनसे हा सत्तेतला पक्ष असेल 23 नंतर. धन्यवाद. Yes, please. हिंदी हमारा पण सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे कैसा रिस्पॉन्स है? आप सब जगह घूमे, कैंपेन किया, आज का दिन महत्व का दिन है? नहीं सर, बहुत ही पॉजिटिव रिस्पॉन्स था. जो जहाँ और मुझे लगता है जो डोर टू डोर में गया वो बहुत ही लोगों का जो रिस्पॉन्स था, इसलिए मुझे लगता है कि बहुत ही पॉजिटिव था. इसलिए मुझे डोर टू डोर जो कैंपेन था वो बहुत ही सफल हुआ, ऐसे मैं कहूँगा. और जनता से क्या अपील करेंगे आज के लिए वोट करने के लिए? माहिम दादा से तो मैं करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग उतरें, क्योंकि उनका जो वोट है वो मैं आई वोंट टेक इट फॉर ग्रांटेड फॉर श्योर. इसलिए ज़्यादा से ज़्यादा लोग उतरे. मैंने बहुत सारे लोगों से मैं मिला भी हूँ, इसलिए जो रिस्पॉन्स है मुझे लगता है कि बहुत सारे लोग उतरेंगे, जो परसेंटेज है वो बढ़ेगा. महाराष्ट्र में एमएनएस का परफॉर्मेंस किस तरह देखते हैं? कई सारे उम्मीदवार आपके सर त्यांना पण विचारू द्या. महाराष्ट्र में नहीं, बहुत ही अच्छा परफॉर्मेंस रहेगा और ये मैं आपको दावे के साथ कह सकता हूँ कि एमएनएस के बिना सत्ता स्थापन नहीं होगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.